प्रिय सिंधुता नामरूपायारास्त तेजानरूपधार्याज्ञात होय सुकृतेची काली कुंडली श्रीनाथदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की सब संतन की जय। तिसरा मुद्दा आहे नवीन न्यायमतात अभावाच्या परस्पर विलक्षणतेची साधक प्रतीती। शिष्याने प्रश्न शिष्य विचारतात की झालेला होता ना? नाही थोडंसं 4-5 नाही पहिल्या याच्यात मागच्या पाठात पहिल्यापासून वाचलो बरोबर आहे। नंतर परत पहिल्यापासून सांगा सांगा। मग शिष्याने प्रश्न केला की नवीन न्यायिकाच्या मतामध्ये अभावाच्या परस्पर विलक्षणतेच्या साधक प्रतीचं मत काय आहे बा तुमचं? श्री गुरु सांगतात न्यायमतानुसार अत्यंत अभाव हा आपल्या प्रतियोगीच्या उपादानातच राहत असतो, कारण तो आपल्या फक्त त्याला प्रतियोगीचाच विरोध आहे, दुसऱ्याचा नाहीये, अन्य कोणाशी नसतो। म्हणून जेथे प्रतियोगी नसतो तेथे सर्वत्र ठिकाणी तो असतो। त्याला विरोध अत्यंत अभावाला प्रतियोगीचा, प्रतियोगी आला की त्याचा नाश होतोय, म्हणजे तो राहत नाही। म्हणून अन्य कोणाशी विरोध नसून प्रतियोगीशी विरोध आहे, म्हणून अत्यंत अभाव हा आपल्या प्रतियोगीच्या उपादान कारणात देखील राहतो असं म्हटलेलं आहे। आणि कपालघोट नास्ती या प्रतियोगीचा विषय अत्यंत भाव असल्यामुळे नाशकालात सुद्धा तो असतो, प्रतियोगीच्या नाशकालात सुद्धा तो असतो। अशा प्रतीमुळे केवळ प्रागभाव आणि प्रध्वंसभावची सिद्धी होते असं मुळीच नाही, कारण प्रागभाव हा कपालो घटो भविष्यती आणि प्रध्वंसभाव हा कपालो घटो भविष्यती अशा घट उत्पत्ती पूर्वी जी प्रतीती होते तो तिचा विषय आहे, आणि घटोध्वस्त हा अशा प्रतीचा विषय प्रध्वंसभाव आहे। या वरील रीतीप्रमाणे घटो उत्पत्तीच्या पूर्वकाली कपालाचा घटामध्ये अत्यंत अभाव आणि प्रागभाव हे दोन्ही राहतात, पण जेव्हा कपालाची प्रतीती होते, जेव्हा कपालाच्या ठिकाणी कपाल घटो नसती अशी प्रतीती होते तेव्हा तिचा अत्यंत अभाव असतो, हे दोन्ही अभाव नसतो। आणि जेव्हा ते जरी राहत असले तरी त्या प्रतीचा विषय ते होत नाही। आणि जेव्हा कपालाच्या ठिकाणी कपालो घटो भविष्यती अशी प्रतीती होते त्याचा विषय प्रागभाव असतो, आणि जेव्हा मुद्गराधिकांच्या प्रहारापासून घटाचं अदर्शन होतं तेव्हा घटोध्वस्त अशी द्विविध जी दोन प्रतीती येते तेव्हा आद्य म्हणजे पहिल्या प्रतीचा विषय अत्यंत भाव असतो आणि दुसऱ्या प्रतीचा विषय प्रागभाव असतो, प्रध्वंसभाव असतो, म्हणजे घटोध्वंस हा प्रध्वंसभाव असतो, दोन्ही प्रतीचा विषय। अशा रीतीने नवीन मतात प्रागभाव आणि प्रध्वंसभाव हे न शब्दजन्य प्रतीचे विषय होत नाही, न शब्दजन्य प्रतीचे विषय होत नाही। आपल्याला असं वाटलं होतं की न शब्दजन्य प्रतीचे विषय होतील पण झालेले नाही, मग कोण होतंय तिथं? अत्यंत अभाव। अभावाचं द्वितीय सांगा अजून काय राहिलं पुढं? म्हणून या प्रकाशाचे आरंभीत सांगितलेले दोन लक्षणापैकी प्रथम लक्षण प्राचीन मतानुसार आहे आणि दुसरे नव्य न्यायिक आहे। आता अभावाचे द्वितीय लक्षण आणि विलक्षण अभावाचं लक्षण केलं। दुसरं कोण सांगतंय? लगडताय सांगतात नाही, देशताई सांगते का? तुम्ही सांगता का शेंडे साहेब? दुसरं अभावाचे द्वितीय लक्षण आणि विलक्षण प्रतीक। द्वितीय लक्षण सांगितलं घटाची उत्पत्ती होण्यापूर्वी कपालो घटो नास्ती असा जो प्रतीचा विषय येतो तो घट प्रागभाव आहे,
कारण कुठून सांगतात शरद- चौथा मुद्दा सांगायचा आपल्याला हे दुसरं काय? अभावाचे द्वितीय लक्षण आणि विलक्षण प्रतीक. संबंध आणि सादृश्य. सादृश्य याहून भिन्न, संबंध आणि सादृश्य याहून भिन्न अन्य प्रतियोगी सापेक्ष जर प्रतियोगी सापेक्षचा विषय असतो तो म्हणजे अभाव, असं लक्षण अभाव. संबंध आणि सादृश्य याहून भिन्न, याहून भिन्न जो अन्य म्हणजे प्रतियोगी सापेक्ष प्रतीचा विषय, म्हणजे प्रतियोगी सापेक्ष प्रतीचा विषय अन्य तर असतो, त्यास अभाव असे म्हणतात. अशा प्रकारचं एक लक्षण आलं. तर अभावाचे द्वितीय लक्षण जे आलं होतं, संबंध सादृश्य भिन्नत्वे सती अभाव प्रतियोगी सापेक्ष प्रतीती विषय हा अभाव हा असं म्हटलं होतं. तर त्या अभावाचं दुसरं लक्षण आलंय. कसं म्हणतात तर ऐका. त्यात या ठिकाणी उदाहरण घेतलंय भूतले घटो नास्ती. ओके, भूतले घटो नास्ती या ठिकाणी त्यांनी सांगितलं की प्राभाव आणि प्रध्वंसभाव हे दोन्ही अभाव राहू शकत नाही. कारण भूतले घटो नास्ती असा शब्द प्रयोग केला. तर भूतले घटो नास्ती हे दोन्ही आपल्याला मुख्य काय करायचंय, अभावाचं द्वितीय लक्षण या ठिकाणी ते सांगतायत आणि विलक्षण प्रतीती कशी येते ते त्याविषयी. तर त्याच्यात भूतले घटो नास्ती हे उदाहरण घेतलेलं आहे. या प्रतीतीचे विषय प्राक अभाव आणि प्रध्वंस अभाव. ध्वंस म्हणजेच प्रध्वंस अभाव हे दोन्ही होऊ शकत नाही. कसे नाही ऐका. ते दोन्ही होऊ शकत नाही. प्रध्वंस अभाव आणि प्रागाभाव हे होऊ शकत नाही. कारण हे दोन्ही काय असते तर त्यांच्या उपादान कारणामध्ये राहतात, कार्याच्या उपादान कारणामध्ये राहतात. आता या ठिकाणी भूतले घटो नास्ती या ठिकाणी आपल्या प्रतियोगीच्या उपादान कारणात राहतात. असं नाही, असं धरायचं आपल्या प्रतियोगीच्या उपादान कारणामध्ये राहतात. या ठिकाणी भूतले घटो नास्ती असं म्हटलंय तर हे घटाचं उपादान कारण हे भूतल होऊ शकत नाही. ओके, आणि भूताला म्हणून त्या ठिकाणी प्रध्वंस अभाव आणि प्रागाभाव हे राहू शकत असं. ते त्यांच्या प्रतियोगीच्या उपादान कारण त्यांचे प्रतियोगी शोधावे लागतील तुम्हाला. तर काय म्हणतायत ऐका. आता हे झालं, दोन्ही झालं ना. आता यांचे प्रतियोगी कोणते, कसे, कोणाला प्रतियोगी म्हटलं. प्राक अभावाचा प्रतियोगी कोण, तर ज्याचा अभाव सांगायचा तो त्या अभावाचा प्रतियोगी असतो. अभावाचा अभाव, ज्याचा अभाव सांगायचा तो त्या अभावाचा प्रतियोगी असतो. गट हा प्रतियोग. आता कोणाचा अभाव आहे तर भूतले घटो नास्ती. तर भूतले घटो नास्ती ही प्रतीती भिन्न आहे हे ते सांगितलेलं आहे त्यांनी. पण भूतले न घटहा असं म्हटलं, भूतलावर घट नाही. तर तिथं अभावाचा म्हणजे नाहीचा प्रतियोगी म्हणजे अभाव जो आहे तर तिथं नसणे, याच्यात प्रतियोगी कोण नाही, घट नाही. बरोबर आहे ना. म्हणजे आता तिथं घट हा प्रतियोगी आहे, काय नाही, अभाव नाही. तर त्या अभावाचा प्रतियोगी घट आहे. म्हणून मग प्राक अभाव कुठे राहिला, उपादान कारणामध्ये राहणं. म्हणजे कोणाच्या प्रतियोगीच्या ठिकाणी आला. आणि या ठिकाणी भूतले हे त्याचं उपादान कारण होऊ शकत नाही. मग कोण झाले, घट आहे. म्हणून हे दोन्ही अभाव नाही. ओके, आणि आता दुसरा जो अभाव होता तो प्रध्वंस अभाव. तो सुद्धा आपापल्या सुद्धा उपादान कारणातच राहतात. मग त्यांची उत्पत्ती कुठून झालेली आहे तर घटाच्या नाशातून. घटाचा नाश झाला तेव्हा प्रध्वंस निर्माण झाला. म्हणून तिथं सुद्धा तोही तिथेही सुद्धा तो त्या अभाव प्रध्वंस अभावाचा प्रतियोगी कोण, प्रध्वंस अभावाचा प्रतियोगी कोण आहे तिथं, ध्वंस झालेला आहे. ध्वंस
तिथं ध्वंस झाला नाही तर त्याच्यामध्ये तो काय राहतो, ध्वंस जर झाला नाही तर प्रध्वंस प्रध्वंस उत्पन्नच होत नाही. चल. ओके. आता हे दोन अभाव नीट राहिले. आता राहिलेले दोन अभाव कोणते? अत्यंत अभाव आणि अनन्य अभाव. ओके. अत्यंत अभाव आणि अनन्य अभाव हे दोन्ही सुद्धा त्या ठिकाणी राहत नाही. कोणत्या ठिकाणी? भूतले घटो नास्ती या ठिकाणी. कारण का की आता भूतल्यावर घट नाहीये, पण कोणी आणून ठेवला तर त्या ठिकाणी घट आहे. ओके. म्हणजे तो काय झाला, तिथं उत्पन्न झाला, साधी झाला नाही, उत्पन्न झाला. कारण तिथं घट हा शब्द प्रयोग आलेला आहे म्हणून. जर घट हा शब्द प्रयोग नसता तर मग काय प्रश्न आला नसता. आणि अत्यंत अभाव कसा आहे? अनादि आणि अनंत आहे. ओके. अनादि आणि अनंत आहे. अनन्य अभाव सुद्धा कसा आहे? अनन्य अनादि आणि अनंत आहे. नित्य नित्य म्हणजेच बरोबर आहे. अनादि अनंतच केले लक्षण करताना. हे आणण्याचा आणण्याच्या ठिकाणी असलेला भाव अनादि अनंतच केलेला आहे. फक्त त्याचे अर्थ वेगळे आहेत आणि अत्यंत अभावी तेच लक्षण आहे. भूतले घटो नास्ती हे काय? अनित्य आहे, म्हणजे अनंत नाहीये, अनित्य आहे. कारण त्या ठिकाणी आता नाही घट, तर दुसरा कोणी आणून ठेवला तर तो घटी त्या ठिकाणी येईल, म्हणून तो अनंत नाही. या वाक्याप्रमाणे भूतले घटो नास्ती याप्रमाणे हे दोन्ही पण अभाव नाहीये, सिद्ध नाही झाले. ओके. आता किती गेले अभाव? राहिले एकच राहिले. कोणता अभाव? सामायिक अभाव. सामायिक अभाव या ठिकाणी आहे का त्याच आपण हे बघायचं. सामायिक अभावाचं लक्षण काय आहे की तो कधी असतो, कधी घट शून्य काला, घट शून्य काला जो अभाव असतो तो सामायिक अभाव. तो हा झाला सामायिक अभाव. ओके. आता हे चारही नाहीये. कुठले? प्राध्वंस अभाव पण नाहीये, प्रागभाव पण नाहीये, अनन्य अभाव नाही आणि अत्यंत अभाव आहे. मग राहिला कोणता अभाव? तर फक्त हाच अभाव राहिला. कोणता? सामायिकला अभाव राहिला. म्हणून तो आपोआपच या ठिकाणी भूतले घटो नास्ती हा सामायिक अभाव त्या ठिकाणी सिद्ध होतो. कसा? की आता नाही घट, भूतले घटो नास्ती या वाक्याप्रमाणे आता घट नाही, पण नंतर कोणीतरी आणून ठेवत, परत कोणीतरी उचलत, म्हणून राहिलेला हा पाचवा सामायिक अभाव आपोआप त्या ठिकाणी सिद्ध होतो. तर भूतले घटो नास्ती या प्रतीचा विषय आहे, आपोआप सिद्ध केलेला आहे. आणि कोणता म्हणताल तर सामायिक अभाव सिद्ध केलेला आहे. इथं दुसरं एक दृष्ट उदाहरण आलेलं आहे, ते वायो रूपम नास्ती या प्रतीचा विषय कोण आहे ते सांगताय. वायो रूपम नास्ती या प्रतीचा विषय हा फक्त अत्यंत अभावच होऊ शकतो. अत्यंत अभावच आहे या ठिकाणी. बरोबर. आता अत्यंत अभाव बाकीचे कसे नाही, कसे नाहीये? अत्यंत अभावच आहे, मग बाकीचे कसे नाही? कोणता? प्रागभाव. प्रागभाव हा नाहीये त्या ठिकाणी. का नाहीये? तर प्रागभाव हा अनादि आहे पण अंत आहे. वायो रूपम नास्ती न अस्ति म्हणजे नास्ती. वायो म्हणजे वायूमध्ये असा अर्थ आहे. वायूमध्ये रूप नाही, नास्ती म्हणजे नाही. आणि ते हे इथं कसं आहे? अत्यंत अभाव. अत्यंत अभाव कसा आहे? अनादि आणि अनंत आहे. ओके. वायो रूपम नास्ती या ठिकाणी वायूच्या ठिकाणी रूप हे पूर्वी कधी नव्हतं आणि नंतरही कधी आपण म्हणजे अनादि अनंत आहे. ओके. आणि प्रागभाव आता त्या ठिकाणी प्रागभाव नाही हे कसं सांगायचं? तर प्रागभाव हा कसा आहे? अनादि आहे पण तो शांत आहे. ओके. आणि तो शांत आहे म्हणून काही ठिकाणी प्रागभाव तिथं होऊ शकत नाही. ओके. आता प्रध्वंस अभाव. प्रध्वंस अभाव का होऊ शकत नाही? प्रध्वंस अभाव कसा आहे? साधी आणि अनंत आहे. ओके. अनंत जुळलं, अनंत जुळलं पण अनादि जुळत नाही, म्हणून तिथं प्रध्वंस अभाव सुरुवात होऊ शकत नाही. ओके. सोपं आहे. प्राकाभाव जरी अनादि असला तरी तो शांत आहे म्हणून जमत नाही. आणि प्रध्वंस अभाव हा जरी अनंत असला तरी साधी असल्यामुळे जमत नाही. या कारणामुळे हे दोन्ही अभाव या प्रतीचे विषय होत नाही. आता राहिला कोणता? सामायिक अभाव आणि अनन्य अभाव. सामायिक अभाव कसा आहे? सामायिक अभावाचं लक्षण काय आहे? साधी आणि शांत. ओके. उत्पन्न होतो
आणि नाशही नाशही होतो. होतो. आणि आता या वायूच्या ठिकाणी रूप कधीही उत्पन्न होणार नाही आणि कधीही नाश पावणार नाही. त्याच्यामुळं या ठिकाणी सामायिक अभाव सुद्धा नाही. आता राहिला आता अनन्य अभाव. ओके, आता अनन्य अभावासाठी काय त्यांनी सांगितलंय की अनन्य अभाव कधी होऊ शकतो ते सांगितलंय की वायुर्न रूपवान. ओके, वायूच्या ठिकाणी रूपवान. ओके, रूपवान असेल तर म्हणजे समजा आपण अग्नी हवे काय रूपवान आहे, वायूच्या ठिकाणी अग्नी आहे का नाहीये. ओके, वायूच्या ठिकाणी अग्नी नाहीये, वायू न रूपवान नाहीये. ओके, म्हणून तो अनन्य भाव इथे जे आहे ना तर वायू न रूपवान. आता वायू म्हणायचंय, वायूच्या ठिकाणी रूप नाही, वायू न रूपवान म्हणजेच यांच्यात भेद आहे. यांच्यात भेद आहे. तर म्हणजे वायूच्या ठिकाणी रूपाचा भेद आहे. कोणाचा भेद आहे? रूपाचा भेद आहे. म्हणजे रूपाचा निषेध आहे कोणाच्या ठिकाणी? वायूच्या ठिकाणी. म्हणून तिथे निषेध केलेला असतो, तिथे अनन्याभाव सिद्ध होतो. भेदालाच अनन्याभाव म्हणतात. म्हणून आता या प्रतीचा विषय हे कोण होणार आहे? अत्यंत अभाव तर होत नाही. म्हणून वायो रूपम नास्ती याचा अत्यंत अभाव आहे हे सिद्ध. आपलं हे वायो रूपम नास्ती या प्रतिवरच वास्तव या प्रतीचा विषय सामायिक अभाव होऊ शकत नाही. म्हणून उक्त वायो रूपम नास्ती या प्रतीचा विषय अत्यंत अभाव आहे हे सिद्ध आहे या वाक्यातलं बरं का, वरच्या वायो रूपम नास्ती. आता वायो रूपम नास्ती या हे वाक्य समांतर वाक्य आहे वायुहू न रूपवान याच्याशी, जरी वाक्यात बदल केलेला असला तरी. म्हणून इथं आपला जो विषय झाला त्या दिवशी म्हटले तुम्ही की अनन्य अभाव आहे का? अनन्य अभाव नाहीये. तर अनन्य अभाव आहे, कारण तिथं भेद सिद्ध होता. कसा नाही ते तुम्ही मला सिद्ध करून दाखवा. अनन्य अभाव असण्यासाठी तुम्हाला कधी येतो त्याचा प्रतीची अनन्य अभावाची? वायूर न रूपवान. वायू न रूपवान म्हणजे रूपवान नाही, रूपवाला नाही. अग्नी हा काय? अग्नी रूपवान आहे. ऐका ना, वायो रूपम नास्ती याच्यात अग्नीचा संबंधच येतो कुठून? नाही, वायू रूपम नास्ती या ठिकाणी त्याचा अर्थ काढा ना. वायू ऐका, वायूमध्ये रूप नाही असा अर्थ कशाचा आहे? एक मिनिट, असा अर्थ कशाचा आहे? वायू रूपम नास्ती या पदाचा अर्थ आहे. वायू रूप नास्ती या पदाचा अर्थ आहे वायूमध्ये रूप नाही. झालं का? ओके. आता दुसरा आहे, आणि हे जे वाक्य आहे तुम्ही म्हणजे मला सांगा म्हणून मी सांगतो हे अनन्य अभावाची प्रतीती कधी येऊ शकेल? ज्या वेळेस आपण असं म्हणू, काय म्हणू की वायूर न रूपवान असं म्हणू, त्यावेळेस अनन्य अभावाची प्रतीती येईल. पण वायू रूप नास्ती असं म्हटलं तर त्या ठिकाणी हे प्रतीती येत नाही. म्हणून फक्त त्या ठिकाणी वायूमध्ये रूप नसते असा शब्द प्रयोग असल्यामुळं त्या ठिकाणी तो अत्यंत अभावाचा प्रतीती आहे, ते अनन्य अभावाची येत नाही. रूपाचा निषेध केलेला वायो रूपम नास्ती याच्यात त्याचा निषेध नाही केलेला, म्हणून अत्यंत अभाव येतो, अनन्य अभाव येत नाही. आणि अनन्य अभाव येत नाही. हे बरोबर आहे? बरोबर आहे ना? पण मी तुम्हाला फसगत करत होतो, कारण ते स्पष्ट लिहिलेलंच आहे की अत्यंत अभाव सिद्ध. हा जो आहे अनन्य अभाव कसा सांगितलं तेवढं थोडंसं किचकट आहे. किचकट म्हणजे त्याच्या वाक्याचा शब्दप्रयोग जर पाहिले तर समांतर दिसतात. रूपाचा काय केलेला आहे? निषेध केला असं वाटतं, पण निषेध केलेला नसून ते सामान्य वाक्य म्हणतात त्याला. वरचं वायो रूपम नास्ती याच्यामध्ये सामान्य तर वायो रूपम नास्ती तर हे सामान्य केलेलं आहे की वायूमध्ये रूप नसते. तिथं अग्नीला बी आणायची गरज नाही. तर तिथं वायूमध्ये वायो रूपम नास्ती या प्रतीचा विषय सामायिक अभाव होऊ शकत नाही.
म्हणून उक्त वायोरूप नास्ती या प्रतीतीचा विषय अत्यंत अभावच आहे हे सिद्ध होते. वरचा मुद्दा झाला का? तर तिथं अत्यंत अभाव हे सिद्ध होतं. मला काय म्हणायचं की अत्यंत अभाव न म्हणता त्याला अन्योन्य अभाव म्हणायला काय अडचण आहे? आणि अन्योन्य अभाव आहे असं म्हटलं म्हणायचं तर त्या अनन्याभावाची प्रतीती कशी होऊ शकते? तर ती खाली वायू गेलेली. न रूपवान असं म्हटलं तर अशी प्रतीती येते, अशी प्रतीती येत नाही, वरच्या प्रमाणे येत नाही. तर तेव्हा आता मग कशी प्रतीती येत नाही? तर दोन्ही वाक्य तर सारखेच दिसतात. वायू न रूपवान, तिथं वायू रूपवान नाही, वायू रूपवान नाही. वायो रूपम नास्ती, वायो रूपम नास्ती असं पद केल्याबरोबर लगेच तिथं अत्यंत अभाव सिद्ध झाला. वायू न रूपवान केले की लगेच शब्द प्रयोग काय झाला? अन्योन्य अभाव झाला. या दोघांच्या काय? मतात काही सारांश हा? दोघांच्या मतामध्ये कशासाठी आलेत काही आम्हाला काही तर हे अभावाचं जे सारांश द्वितीय काही? लक्षण केलेलं आहे येतं अजून खाली ते म्हणतात ते जातं. आता राहिला होता कोणता शेवटचा मुद्दा? अन्योन्य अभाव त्या ठिकाणी नाहीये असं सांगायचं नाही होतं. हे दोन वाक्यामध्ये थोडासा हे जे दोन अभावाचे सांगितले ना, प्राचीनचं मत नाही ऐकांचं मत, नाही. यांच्यामध्ये एकमेकाचं खंडन आहे की काय? आम्हाला त्याचं नाही, असं खंडन नाही, याचं कशासाठी आलाय हा स्पष्टीकरण. विषय? खंडन नसताना स्पष्टीकरण हा, म्हणजे त्यांचं स्पष्टीकरण केलं त्यांनी. त्या दोघांच्या मताची स्पष्टीकरण झालेली. आता इथं जे द्वितीय लक्षण आलंय की संबंध आणि सादृश्य याहून भिन्न असून नाही, याच्यात खरं कोणाचं मत? हा, खरं खरं हे खालचं नाही, चौथं हे तिसरं. खरं नाही. हा. दोघांचे दोघांची त्यांनी मतं. त्यांची मतं सिद्ध केलेली आहेत की आतापर्यंत आपला विषय आता झाला. हे खरं कोणाचं म्हणायचं ना, त्या ठिकाणी हे तिसरं हेडिंग बघा हा. आणि तिसरं हेडिंगचं शेवटचं वाक्य बघा. शेवटचं वाक्य काय आहे? हा, सांगा. अभावाच्या दोन लक्षणापैकी हम्म. पहिले प्राच्यन. प्रथम पहिले लक्षण प्राचीन. प्राचीन मतानुसार आहे व द्वितीय ओके दुसरे लक्षण नवीन मतानुसार आहे. हे असं घ्यायचं झालं. पण हिंदीमध्ये काय सांगितलंय? हिंदीमध्ये जो आहे तो हा. कुठला? वृत्ती प्रभाकर. त्यामध्ये सांगितलं की त्याला दोघांची पण संमती आहे. कोणाच्या कोणत्या ह्याला? हिंदीतला नाही आलं. नवीन मतानुसार नवीन. त्याला दोघांची पण संमती आहे. कारण त्यांची जी दोन्ही मत आहेत ना, आता मागच्या ह्याच्यामध्ये जे प्राचीन दुसरं हेडिंग होतं, त्या दुसऱ्या हेडिंग मध्ये काय दिलेलं आहे? त्यांनी त्यांचं लक्षण सिद्ध केलेलं आहे. कुणी? त्यांनी त्यांचं लक्षण केलं. प्राचीनांनी. हा. आणि आता नवीन नवीन मतात आणि ते तिसऱ्यांचं लक्षण हे त्यांनी केल्यानंतर त्यांचं लक्षण सिद्ध केलेलं आहे. आणि त्यांना त्यांनी मान्यता दिली असं दोघांचं हा. असं त्याच्यामध्ये आहे. खंडन न खंडन करता नाही, त्याच्यात मान्य. ऍडिशनल दिलेलं आहे त्यांनी. हा, त्यांनी म्हणजे मान्य खंडन केलं. नाही, त्याच्यामध्ये additional आहे. प्रतियोगी. हा. तर आता तुमचा आत्ताचा विषय जो चाललेला होता तो काय म्हणत होते तुम्ही? या येथून अभावाचे द्वितीय लक्षण जे प्रतिपादन केले आणि त्याच्यात येणारी विलक्षण प्रतीती, म्हणजे अद्वितीय लक्षणानुसार द्वितीय लक्षणात काय आहे? तर संबंध आणि सादृश्य याहून भिन्न, तर त्याचा विषय मागच होऊन गेला. तर जो अन्य म्हणजे प्रतियोगी सापेक्ष प्रतीतीचा विषय, प्रतियोगी सापेक्ष प्रतीतीचा विषय याच्यावर जोर लावलेला आहे याच्यामध्ये. आता याच्यात काय विषय आणला? प्रतियोगी सापेक्ष आणि त्याचं खंडन हे यांनी प्राचीन लोकांनी केलं नाही. पण त्यांना ते मान्य केलं. प्राच्यांचं तर खंडन होण्यात म्हणजे करण्याचं काही कारणच नाही, कारण ते मागं जपून गेले. ते ह्यांचं खंडन तेच काय करतील? जे नवीन येणारे ते खंडन करू शकतात, पण जुने होऊन गेले ते त्यांचा नाही विषय राहतो. तर तेव्हा हिंदीमध्ये तसं आता- सांगतात, दोघांना मान्य आहे. हा, दोघांना मान्य म्हणजे नवीन राज्य जे आहेत ना, एका बाप मेल्यानंतर मुलाने मत मांडल्यावर बाप परत त्याचं खंडन किंवा त्याच्याविषयी बोलायला सिद्ध राहीलच कसा? असं आहे ते. म्हणून प्राच्यांना नव्यांचं मत मान्य आहे असं म्हणायचं काय कारणच नाही ना. त्यांनी ते मांडून निघून गेले ते, आणि नंतर येणाऱ्या नव्यांनी त्याच्यात काही बदल केले. तर असं म्हणून हे जे म्हणजे प्राच्यांचं होऊन गेलं त्याच्याविषयी काय बोलायचं नाही, किंवा कोणतं मत चांगलं आहे असं म्हणण्याचं काही आता कारण हे जे नाही. संबंध सादृश्य भिन्नत्वे सती हे लक्षण कोणाचं आहे? म्हणजे हे नेमकं काय 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 हे मत हा. संबंध सादृश्य भिन्नत्वे सती नव्या नाही का? नवीन आहे का म्हणले त्याच्यात नवीन आहे का? नव्यांचं आलं ना, नव्यांचं नाही, मत खालचं हे आलं. वेगळे ना. आता अडचणी लक्षात घेऊन पुढचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असतात नेहमी.
हा. म्हणून नवीन येणाऱ्यांनी काय केलेलं आहे त्यांच्या मतात सुधारणा केली फक्त. त्यांनी सुधारणा केलेली आहे, बाकी दुसरं काही केलेलं नाही. आणि ते करत असताना प्रतियोगी सापेक्ष प्रतितीचा विषय हे नवीन नाविन्य आहे. प्राचीन लोकांचं हे काय होतं, अतिव्याप्ती होत होते हा. सदृश आणि तर त्यांनी त्याच्यात काय केली, सुधारणा केली, सुधारणा केली, त्याच्यावरून भिन्न केलं. तर त्याच्यात केव्हा याच्यावर जात होते तर ते तशा पद्धतीने केलेलं आहे की त्यांचं संबंध लक्षण सादृश्य भिन्न. प्राच्यांचं प्राधान स्वभावाने प्रागाव जात नव्हतं. आता पहा, वायोरूपम नास्ती या प्रतीतीचा विषय अत्यंत अभावच आहे असं तिथं लिहिलं ना त्यांनी, तिथं वर स्पष्ट लिहिलं. आणि तो अत्यंत अभाव हा अनादि अनंत आहे आणि तो त्यांनी सिद्ध सुद्धा केला त्याच्यात. आणि दुसरा आता होता की वायोरूपम नास्ती या प्रतीतीचा विषय अत्यंत अभावच आहे, ते जाऊ द्या. आता जेव्हा वायू न रूपवान अशी प्रतीती होते तेव्हा त्या प्रतीतीचा विषय अनन्य अभाव आहे, कारण त्याच्यात भेद प्रतीती देते. या वाक्यामध्ये काय दिसतोय, भेद. कारण या मुक्त प्रतीतीमुळे वायूच्या ठिकाणी रूपत्वाचा भेद आहे असे मानले जाते. हा एक मुद्दा आहे त्यातला. म्हणून तिथं वायू रूपम नास्ती याच्यात अनन्य अभाव प्रतीती होते. आणि वायो रूपम नास्ती याच्यात वायूमध्ये रूप नाही, हा. आणि वायू रूपवान आहे, वायू रूपवान नाही, वायू रूपवान नाही, वायूमध्ये रूप नाही. या दोन्ही वाक्य भिन्न भिन्न आहेत. म्हणून वायूमध्ये रूप, वायो रूपम नास्ती तर अत्यंत अभाव दिसतो आहे. आणि वायू हा रूपवान नाही, त्यांनी तर भेद निर्माण केलेला दिसतोय. आस्वाक्य असत तर अनन्य. हा, तर तसाच म्हणून हे थोडी सूक्ष्मता आहे त्याच्यात, नाही तर दोन्ही दिसायला सारखे दिसत आहे. आता तसाच घट हा पटो न, म्हणजे घट हा पट नाही, म्हणजे घट हा पट नाही, घट हा पटो. हा, तर इथं घट आणि पट किती झाले, दोन झाले. घटामध्ये पट नाही आणि पटो घट हा न, उलट जरी केलं तरी नाही. याच्यामध्ये एकाचा निषेध आहे आणि दुसऱ्याच्या ठिकाणी आहे. घट हा पटो न असं म्हटलं की तिथं पट हा घटाच्या ठिकाणी पटाचा निषेध, घटाचा नाही निषेध. घट हा पट हा घट हा पटो न. तर घट हा पट नाही, निषेध कोणाचा आहे, कोणाच्या ठिकाणी, ज्याच्या ठिकाणी निषेध केला जातो तो अनुयोगी असतो, ज्याचा केला तर ज्याचा केला तो प्रतियोगी असतो. मग घट हा अनुयोगी झाला. तरी तुम्हाला खाली अनन्य अभावाचा अजून व्याप्ती वाढवतायत 5व्या हेडिंग मध्ये येणारे हा विषय. चला, त्या अनन्य अभावाला भेद म्हणतात. वाचा. अनन्य अभावाचे लक्षण व त्याविषयी शंका व समाधान. अनन्य अभावाचं लक्षण आणि त्याविषयी शंका आणि समाधान. ते ज्याला एकदा वाचून जमत नाही, दोनदा नाही, तीनदा, चारदा, जर समजा नाही कळत त्यापर्यंत त्याच्यात चिंतन करावं लागतं, तर मग तुम्हाला ते कळेल. पण जर सोडून दिला छंद तर कळणार. त्याच्यात असं आहे, फार थोडी सूक्ष्मता राहते आणि संस्कृत वाक्य असल्या कारणाने प्रॉपर त्याचं मिनिंग कळायला पाहिजे आपल्याला. चला, नाही तर दिसायला दोन्ही सारखे दिसतात ना. वायू रूपम नास्ती आणि वायू न रूपवान, म्हणजे काय बदल काय केला ह्याच्यात त्यांनी. एकात भेद आहे आणि एकात नसणे आहे, निषेध आहे. एकात नाही आणि एकात भेद आहे. अनन्य भावाचे लक्षण आणि त्याविषयी शंका समाधान. चला, अभेदाचा निषेधक जो अभाव त्यास अनन्य अभाव असे म्हणतात. अभेदाचा निषेधक. आता इथं सुद्धा एक पहिलं शेडिंग आलंय ना, याच्यातलं पहिलं लक्षण केलं त्यांनी. तर इथं अभेदाचा निषेधक हे पद आलेलं आहे आणि याच्यावरूनच खाली शंका आलेली शिष्याने घेतलेली. बस हे लक्षात ठेवा. इथं तुम्हाला आत्ता जर कळालं तर पुढे शंका कशी हे कळेल. म्हणून लक्षण करताना काय म्हटलं इथं, अभेदाचा निषेधक जो अभाव त्यास अनन्य अभाव असं म्हणतात. हे लक्षण आलं का नाही. दुसरं पहिलं लक्षण सांगा बरं. अनन्य अभावाचं पहिलं लक्षण अनन्य अभावाचं पहिलं लक्षण तुम्हाला सांगितलेलं अन्याच्या ठिकाणी अनादि अनंत. अनादि अनंत असं सांगितलं
नंतर भेद को अन्यन्याभाव कहते हैं, म्हणजे भेदालाच अन्यन्याभाव म्हणतात. दुसरं लक्षण आलं. तिसरं लक्षण येतं आता अभेदाचा निषेधक जो अभाव, त्याचं नाव अन्यन्याभाव. एकाच अभावाची 2-3 लक्षणं तयार झाली. हे 2-3 प्रकाराने सांगता येईल तुम्हाला. लक्षात आले ना? भेदालाच अन्यन्याभाव असं म्हणतात. हे दुसरं लक्षण झालं. पहिलं होता अनादि अनंत जो अभाव असतो त्यालाच अन्यन्याभाव. पण अनादि अनंत तर दुसरे बी आहेत. अत्यंत अभाव सुद्धा अनादि अनंत आहे. मग दोन्ही अभावात काय फरक म्हणले? भेदाला अन्यन्याभाव म्हणतात. म्हणजे भेदाला म्हणतात तर हे बी आम्हाला कळालं. पण भेदाला म्हणत नसून अभेदाच्या निषेधास, अभेदाचा निषेध या पदार्थाचा अर्थ लक्षण आहे, पण त्यांनी भाषा बदलली. भेद को अन्यन्याभाव कहते, भेदाला अन्यन्याभाव म्हणतात. हे झालं का नाही? सरळ लक्षण होते का नाही? छान पैकी. मग तसं न म्हणता अभेदाचा निषेध, अभेदाचा निषेध म्हणजेच भेद, हे लक्षात आलं पाहिजे. पण अभेदाचा निषेध ही जी भाषा आहे ना ती तीव्र स्वरूपाची आहे. अभेदाचा निषेध काय होतं? याला म्हणतात व्यतिरेकी बोलणं. याला काय म्हणतात? व्यतिरेकी बोलणं. तर व्यतिरेकी बोलणं हे अधिक प्रभावी असतं. अन्वयी बोलण्यापेक्षा व्यतिरेकी बोलणं अधिक प्रभावी असतं. हे न्यायिकांनी शिकवलं आपल्याला. ब्रह्म निर्गुण आहे, गुणरहित आहे असं म्हटलं. गुणरहित आहे म्हणजे निर्गुण आहे, निरूप आहे, निराकार आहे. त्याच्या सगळ्या ह्याच्यात न न न न न टाकलेले. न आम्हाला गुणाचा काय केला? गुणवान नाही. म्हणजे अत्यंत अभाव, गुणाचा अत्यंत अभाव आहे. तो अत्यंत अभाव सिद्ध झाला. तोही अत्यंत अभाव आहे. निर्गुण आहे म्हणजे गुणांचा अत्यंत अभाव आहे. का अन्यन्याभाव आहे? ब्रह्माच्या ठिकाणी ब्रह्म न गुणवान. ब्रह्म हे गुणवान नाही असं म्हटलं तर अन्यन्य होईल. तिथं अन्यन्य याच्यासारखे होतात. पण त्याच ठिकाणी जसं केलं की निर्गुण आहे, गुणवान नाही. गुणवान ब्रह्म गुणवान नाही. अत्यंत अभाव म्हणजे याचा उपयोग होतो का नाही? होतोय ना. पण त्याच्यात आता हा जो आहे ना तो अभेदाचा निषेधक. म्हणजे आम्हाला भेद सांगायचा आहे, पण भेद सांगायचा असं न म्हणता जो अभेदाचा निषेधक जो अभाव तो काय झालाय? अन्यन्याभाव होतोय. म्हणून नीट लक्ष द्या, ऐका. अभेदाचा निषेधक जो अभाव त्यास अन्यन्य अभाव असे म्हणतात. हे लक्षात आलं ना? अभेदाचा निषेधक. अभेदाचा निषेध म्हणजे तर अभेदाचा निषेध झाला की अन्यन्याभाव येतो. आणि त्या ठिकाणी भेद कथन जरी केलेला असला तरी तो अन्यन्य होत नाही, तर तो अत्यंत होतो. म्हणजे ब्रह्म निर्गुण आहे असं म्हटलं. अत्यंत अभाव म्हणजे तो अत्यंत अभाव केला, गुणांचा अत्यंत अभाव केला. आता इथे अभेदाचा निषेधक जो अभाव त्यास अन्यन्य अभाव म्हणतात. कसा आहे का? घट हा पटवणं, घट हा पटवणं अशा म्हणण्याने घटामध्ये पटाच्या अभेदाचा निषेध केला जातो. घट हा म्हणजे घटामध्ये, कशात आलं हे? घटामध्ये. पट हा म्हणजे पट हा न पटामध्ये, घट हा घटामध्ये पटाचा निषेध. घट हा पट हा न म्हणजे घटामध्ये पट नाही. तर नाहीने काय केलेला आहे? निषेध केला आहे. म्हणजे न शब्दाने काय केलेला आहे? तिथं न शब्द आलेला आहे, तर न ने निषेध केलेला आहे. म्हणून असा घटामध्ये पटाच्या अभेदाचा केलेला निषेध. आता पट न वगळताही एक वाक्य तयार होतं. घट हा पट हा असं एक वाक्य होतं. घट हा पट हा न म्हणजे घट हा पटो न आणि घट हा पट हा. घट हा पट हा या वाक्यात निषेध नाही. आणि न शब्द आला की निषेध येतोय.
ऐका. म्हणून असा घटामध्ये पटाच्या अभेदाचा केलेला निषेध म्हणजेच घटामध्ये पटाचा असलेला अन्योन्य अभाव होय. तर निषेध केलेला असेल तर अन्योन्य भाव सिद्ध होतो. कारण न शब्दाविना म्हणजे न शब्दरहित वाक्यापासून ज्याच्यामध्ये जो अर्थ प्रतीत होतो त्याचाच न शब्द सहित वाक्यापासून त्याच्यामध्ये निषेध केला जातो. न हा जो शब्द आहे तो निषेध. न म्हणजे नाही, नसणे. तर या न हा आला की निषेध नोंदवला जाईल. पण जर न नसेल त्या वाक्यामध्ये तर निषेध केला जात नाही. म्हणून तसं आहे. जसा निषेध केला जात नाही म्हणजे अस्माभि देवस्य दर्शनम कृतम. आम्ही अस्माभिही देवस्य दर्शनम कृतम. आम्ही देवाच्या दर्शनाला गेलो. आम्ही देवाचे दर्शन कृतम म्हणजे घेतले. आम्ही अस्माभिही देवस्य दर्शनम कृतम. आम्ही देवाचे दर्शन घेतले असं वाक्य बनवलं. त्यावेळेला देवदत्त आता नुसता पहा. अस्माभि देवस्य दर्शनम कृतम. आम्ही देवाचे दर्शन घेतले. आळंदीला गेलो आणि आम्ही काय केलं? पंढरपूरला दर्शन घेतलं. ते म्हटले बरोबर आहे, सगळेच गेलेले होते तुमच्या बरोबर. आणि त्याच्याबरोबर नाना सुद्धा होते. नाना सुद्धा होते म्हणजे नानांनी सुद्धा देवाचे दर्शन घेतलेलं असलं पाहिजे असा एक अर्थ तयार झाला. कारण आम्ही पदामध्ये नाना बी येतात ना. पण नाना अस्माभि देवस्य कृतम न त्याचा काय केला? नास किंवा नाना अस्माभि सह नासित म्हणजे नव्हते. नाना आमच्या बरोबर न आसित, आमच्या बरोबर नव्हते. त्यावेळेला तिथं नानांचा काय केला जाईल? निषेध केला. कारण तिथं जर न आला तर लगेच अन्योन्याभाव. आणि जर सामान्य वाक्यामध्ये तसा उल्लेख होत नाही. जर न आला नाही तर निषेध नोंदवला जात नाही. तर असे दोन वाक्य आलेली. आणि इथे समांतर वाक्य असंच कसं म्हणतात ऐका की कारण न शब्दाविना म्हणजे न शब्दरहित वाक्यापासून ज्यामध्ये जो अर्थ प्रतीत होतो. जो अर्थ प्रतीत होतो म्हणजे न शब्द न घालता जो अर्थ प्रतीत होतो. न अर्थ शब्द न शब्द न घालता म्हणजे आम्ही दर्शनाला गेलो सगळे चाले. तर अस्माभि देवस्य दर्शनम कृतम असं म्हटलं नाही. वाक्य केलं अस्माभि देवस्य दर्शनम कृतम. आम्ही देवाचं दर्शन घेतले असा अर्थ होतो त्याचा. आणि दुसरं वाक्य केलं की नाना आपल्या इकडनं नेहमीचं देवदत्त असा शब्द आहे. देवदत्त अस्माभि सह न आसित म्हणजे देवदत्त आमच्या बरोबर नव्हता. तिथं लगेच त्याला बाजूला केलं न. तर असे ज्या वेळेला समांतर वाक्य अस्माभि देवस्य दर्शनम कृतम याच्यात देवदत्त दर्शनाला असावा असा विभाग निघतो ना. म्हणजे तो असावा. आम्हाला माहीत नाही होता का नाही कारण आम्ही शब्दामध्ये त्याचा समावेश होतो अगदी तसा. पण ज्या वेळेला त्याचा निषेध केला जातो त्यावेळेला तिथं अन्योन्याभाव असतो. जसे घटः पटः या वाक्यात न शब्दरहित असलेल्या निलो घटः इत्यादी वाक्या. आता इथं घटः पटः इथं अन्योन्याभाव आहे का? नाही. घटः पटः न म्हणजे न जर आला तरच अन्योन्य होईल नाही तर नाही. घटः पटः घट पट आणि तसा पाहिजे तर आहेचा आपोआपच भाग येतो कारण आस्ती येतं जोड. म्हणून घटः पटः घट पट आहे असा अर्थ निघाला. पण घटः पटः न आल्याबरोबर ते निषेध नोंदवला गेला म्हणजे घटाच्या ठिकाणी पटाचा निषेध होईल. न शब्दरहित असलेल्या आता नीलो घटः असा शब्दाचा नीलो घटः हे उदाहरण आलं बरं का. म्हणजे घटः पटहाला याला उदाहरण पद्धतीला त्यांनी नीलो घटः कारण याच्यात सुद्धा काय नाही नाही. म्हणून हे उदाहरण वाक्य आहे ना ते ह्याचा परत विचार करत बसतात. तर घटः पटः या वाक्यात न शब्दरहित असलेल्या नीलो घटः इत्यादी वाक्याप्रमाणे
पटामध्ये घटाचा किंवा घटामध्ये पटाचा अभेद असल्याचे प्रतीत होते. आता अभेद असल्याचं प्रतीत केव्हा होईल? न नसेल तर, आणि न आला तर निषेध सिद्ध होईल. म्हणून इथं अभेद असल्याचं दिसतंय. घटहा पटहा, घटपट आहे असा अर्थ लागतोय. घटपट आहे, घटहा पटहा, घट किंवा घट आहे पट आहे, दोनदा आहे वापरा. घट हा घट आहे, पट आहे पट हा, घट आहे पट आहे, घट आहे पट आहे असं म्हटलं. घट आहे पट आहे तर निषेध कुठं आहे? घटात पट नाही हे असा निषेध नाही. घट आहे पट आहे दोन्ही बी आहेत, राहू शकतात. दोन्ही आहेत. इथे जर समजा 100 वस्तू ठेवला तर घट हा पट हा असं म्हणतो आपण. घट आहे पण म्हणजे घट आहे पट आहे, पण अजूनही तिथं काही निषेध नाही अजून झालेला की घटामध्ये घटाचा न ने निषेध जोपर्यंत करत नाही तोपर्यंत घटा पटा हे सामान्य वाक्यात निषेध केला जात नाही. दोघांचे अवयव भेटले. म्हणजे इथं आभेदाचा निषेधक असं म्हटलंय ना, आभेदाचा निषेधक, तर तिथं न शब्द आला पाहिजे. काय म्हणतायत? जसे घटहा पटहा या वाक्यात न शब्दरहित असलेल्या नीलो घटहा इत्यादी वाक्याप्रमाणे आता नीलो घटा पदाचा अर्थ काय? नील हा घट हा असा अर्थ. इथे आता दोन तिथं घट आहे पट आहे असं म्हटलं. घटाशी अभेद आहे. नील हा घट हा, इथे अभेद होत. नील हा निळा घट आहे असा अर्थ झाला. निळा घट आहे, निळा घट आहे. इथे नील हा घट हा, नीलता आहे आणि घट आहे, तरी सुद्धा निषेध नोंदवलेला नाही. निषेध नोंदवलेला नाही. म्हणून नील हा घट हा प्रमाणेच घट हा पट हा हे वाक्य तयार झालेले असं म्हणतात ते. किंवा घटामध्ये पटाचा अभेद असल्याचे प्रतीत होते. ठीक आहे, त्या अभेदाचाच घट हा पटो न या वाक्यातील न शब्दाने निषेध केला जातो. आता घट हा पटो न या वाक्यातील न शब्दाने निषेध केलेला आहे. न हा कसा आहे? न सुद्धा शब्द येतो असं सांगितलं तुम्हाला. परंतु त्यात एवढा भेद आहे की ज्या पदाशी न शब्दाचा संबंध असतो त्या पदाच्या अर्थाच्या अभेदाचा त्या न शब्दाने निषेध होतो. परंतु त्यात एवढा भेद आहे की ज्या पदाशी न शब्दाचा संबंध असतो. आता घट हा पटो न याच्यात न पदाचा कोणाशी संबंध आहे? पटाशी संबंध आहे. तर न शब्दाचा संबंध असतो त्या पदाच्या अर्थाच्या अभेदाचा, लक्षात आलं नाही का? त्या पदाच्या अर्थाच्या अभेदाचा त्या न शब्दाने निषेध होतो. कोणाचा निषेध केला? अभेदाचा. निळा घटी उदाहरण वाक्य होतं ते सोडून द्या डोक्यातलं. इथला विषय आपल्याला चाललेला आहे ना, घट हा पटो न. तर इथे परंतु तर त्या पदाच्या अर्थाचा अभेदाचा त्या न शब्दाने निषेध होतो. न शब्दाने अभेदाच्या त्या अर्थाच्या अभेदाचा निषेध होतो. कशाचा निषेध झालेला? अभेदाचा. म्हणून लक्षण करताना अभेदाचा निषेधक जो अभाव असं आपलं जो वर्त चाललेलं आहे की तिथं निषेध कोणाचा केलेला आहे? त्यांनी अभेदाचा निषेध झाला महाराज. हो म्हटले, बरोबर आहे, अभेदाचा निषेध. याच्यावरूनच शंका तयार होणार आहे पुढे. भेद पण तसं नाही म्हणत ते, अभेदाचा निषेध झाला. आता काय म्हणतायत ऐका, वाचा. जसे घट हा पटोन या वाक्यात न शब्दाचा पट पदाशी संबंध आहे. तर न शब्दाचा पट पदाशी संबंध आहे, कारण निषेध कोणाचा केलेला आहे? पटाचा. कोणाच्या ठिकाणी? त्यामुळे या वाक्यात न शब्दाने घटामध्ये पट पदाच्या अर्थाच्या अभेदाचा निषेध होतो. अर्थाच्या अभेदाचा, वास्तविक अर्थाच्या अभेदाचा. घटामध्ये पट नाही, तर घटामध्ये पट नाही तर पटाचा जो अर्थ
आणि घटाचा बी अर्थच आहे. तर त्याच्यामध्ये त्याचा आभेदाचा निषेध झाला की घटाच्या ठिकाणी पटाचा अभाव आहे, नाही, त्या ठिकाणी तो नाही, म्हणजे भेद आहे. पण भेद आहे तरी सुद्धा आभेदाचा निषेध केला. त्यामुळे या वाक्यात न शब्दाने घटामध्ये पट या शब्दाच्या अर्थाच्या अभेदाचा निषेध होतो. तसेच पटो घटो न उलट केले. आता दुसरं काही नाही. पहिलं जे आहे घटा हा पटो न, याचा दुसरं उलट केलं की पटो घटो न झालं. तिथं सुद्धा फक्त आता कोणात निषेध केला, कोणाच्या ठिकाणी केला, पटाच्या ठिकाणी. खालच्या वाक्यात कोणाचा केला, घटाचा केला. म्हणजे घटाच्या आभेदाचा निषेध पटाच्या ठिकाणी केलेला दिसतो. मग पट अनुयोगी झाला. म्हणजे त्याच्या अर्थ आता अनुयोगी प्रतियोगी खाली सांगतील तुम्हाला कसे असतात त्याचे. पटो घट म्हणजे संबंध आणि सादृश्य असा जो शब्द प्रयोग आलेला आहे ना, त्याच्यात आता इथं संबंध हा येतोच. म्हणजे आभावाच्या ठिकाणी तर संबंध इथं येतोय. पण संबंध कसा येतो, कोणाचा